माझं झुरतय मनार देवा वाचून सुनार माझं झुरतय मन नती वाचून नाखय सुन कुंकवा वाचून यवापन पुत्रा वाचून व्यर्थ हे जिन नती वाचून नाकय सुन नाकात जर का नथ नसेल तर तिला शोभा कपाळाला जर का त्या स्त्रीच्या कुंकू नसेल तर ती सौभाग्यकांक्षणी पोटाला जर का मूलबाळ नसेल तर तो श्रीमंत नाहीतर काय होईल झालं ओसाड रान झालं ओसाड रान माझं झुरतय मन कुंकवा वाचून यवापन आनंदी वाचून नाकय सुन नदी वाचून नाकय सुन फार जुना पिक्चर आहे अखेरची 10 मिनिटं राहिली तुम्ही का म्हणला तर गातो म्हणू का कंटाळा आला का 10-15 मिनिटं राहिली कितीला चालू झालाय कार्यक्रम 5ला चालू झाला किती वाजले एक 5 मिनिटाचा पण आता कार्यक्रम कसे अति गोपता कार्य गाते लयाला अति नम्रता पात्र ठरते भयाला अति कामते कोणतीही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे प्रमाण असतं तर मजा येते एक जुना पिक्चर आहे पिंजरा माहिती आहे तुम्हाला त्यातल्या लावण्या फेमस आहेत आमच्या रामकर्माने संगीत केलंय त्यातली एक लावणी आहे तुम्हावर केली नक सोडून जाऊ रंग म्हणजे कसं आहे बघा संतांनी लोककला बनल्या त्यांचं थोडक्यात गिमिक काय आहे बघा आणि यांची ढाकणी कशी आहे आता तुम्हाला वाटतं स्त्रीचं वर्णन आहे पण त्याचा लिहिण्याच्या मागचा उद्देश आज एक लोकपरंपरेत भजनच म्हणावं लागेल मी काल सांगितलं मराठी शारदेच्या हातातली टाळ जरी भजनं असली तरी शारदेच्या पायातील चाळ म्हणजे महाराष्ट्राची लावणी आहे आणि लावणी जरी महाराष्ट्राची शान असली तरी शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण आहे लावणी काय आहे तुम्हावर केली मर्जी बहार नक सोडून जाऊ रंग पापण्यांची तोरण बांधून डोळ्यावरती ही नजर उतरती काळजातली प्रीती जवळ या मला पुसाव कुपीत माझा हुशार कुपीत माझा हुशार ज्या वेळेला आता ऐका त्याची मजा आधी जे पद गायलं शाहीर शंकरराव पाटलांनी लिहिलेलं देवा वाचून सुन ग माझं झुरतय म्हण कारण की मला आणि माझ्या वडिलांना म्हणजे वडिलांनी केलेले संस्कार आहेत जे गाणं ज्याचं आहे त्याचंच नाव सांगायचं काही पिक्चराच्या माध्यमातून हे गाणं बाहेर आलं पण त्या कवीचं नाव पुढं आलं नाही
एका विशिष्ट गायकाने ते गाऊन ठेवलं, देवा वाचून सुना ग माझं झुरतंय म्हणून. तुम्हावर केली मी मर्जी बहाल. आणि शंकरराव पाटील सांगतात या गाण्याच्या शेवटच्या ह्याच्यात मी गायलेल्या पदाच्या, आत्मा पुढीच झालं भांडण, आत्मा पुढीला गेला सोडून. आणि इकडे सांगतात लावणी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल. ज्या वेळेला या देहातून आत्मा निघून जात असतो त्यावेळेला ही पुढी त्या आत्म्याला काय म्हणते माहिती का, रे वेड्या तुम्हावर केली मी मर्जी बहाल. आता शेवटची वेळ आली, आयुष्यभर मी तुला नको नको तिथं नेलं, तुला जे खायला पाहिजे ते मी ते दिलं, या हाताने जे मागतील ते मी मिळवून दिलं, पण आता शेवटची वेळ आली आहे, नका सोडून जाऊ रंग. थांबा ना जरा, अजून जरा वेळ थांबा. का थांबा? तुम्हावर केली मी मर्जी बहाल. मी मर्जी दिली की हो तुम्हाला, तुम्ही सांगाल ते मी ऐकलं. त्या आत्मा, तो आत्मा आणि त्या शरीराचा संवाद लोककलावंत म्हणतात. अहो अहो काय सांगते ऐका तरी, पापण्याची तोरणा बाजून डोळ्यावरती ही नजे उतरती काळजातली फिरती. तुम्हाला जर वाटतंय ना जवळिया मला पुसावं गुपित माझं खुशाल, गुपित माझं खुशाल. तुम्हावर केली मी मर्जी बहाल. त्याचा अर्थ ज्यांना ज्यांना आवडलाय त्यांनीच टाळ्या वाजवा. जरा स्टेप हार्ड केल्या आणि रसिकांना एका विशिष्ट नजरेत अडकून ठेवलं, त्याला लावणी म्हणत नाही, त्याला तमाशा म्हणत नाही. ही परंपरा आध्यात्मिक व्यासपीठाची परंपरा आहे. तमाशा असो लावणी असो, मगाशी सुद्धा सांगितलं, अन काजळ कुंकू लेवून गेली केतकीच्या बना, अन 12-16 पोर झाली पण नवरा येईना मला. कानाला जरा वाईट आहे, पण हे 12 काय 16 काय, शरीराच्या असणाऱ्या ज्या मातृका आहेत त्या 52 मातृकापैकी विशिष्ट चक्रावरती विशिष्ट मातृकेचं वर्णन संतांनी या भारुडामध्ये केलेलं आहे. एवढी श्रेष्ठ परंपरा लोककलेची आहे आणि हे मूळ आहे लोककलेचं, आणि ते टिकवण्याचं काम आपल्या विद्यापीठाने केलंय. विद्यापीठासाठी जोरदार खाली झालं. आणि झालेली सर्व सेवा तुम्हा सर्व रसिक मायबापांच्या चरणी अर्पण करून, सर्व मान्यवरांच्या चरणी अर्पण करून, सर्व गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करून अखेरचं एक शिवगीत गातो आणि कार्यक्रमाला पूर्णविराम देतो.